राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। मात्र नव्या प्रभाग रचना सीमांकनासाठी लागणारा 2.5 महिन्यांचा कालावधी नव्याने जाहीर होणार आहे आणि आरक्षण आणि मतदार याद्या जाहीर करणं, सुनावणी घेणं अशा कामांसाठी लागणारा कालावधी पाहता प्रत्यक्ष निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। दादर आणि गिरगावात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागलेले आहेत। काका पुतण्यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागल्यानं या बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे। नवे युग नवे पर्व असं म्हणत दोन्ही नेत्यांना वाढदिवसानिमित्त बॅनर लावून ठाकरे प्रेमींनी शुभेच्छा दिल्या। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी संदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे। अलमट्टीमुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होत असल्याबाबत वेगवेगळे अहवाल आहेत। राज्य सरकारचा अलमट्टी उंचीवाढीला विरोध असून याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। कर्तव्य बजावताना निष्काळजीपणा करणं, गैरवर्तन करणं, नियम आणि कायद्याचं उल्लंघन करणं अशा प्रकरणांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाई केली जाते। विभागीय चौकशीला आता काळाचं बंधन घातलं गेलंय। 18 महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 14 वर्षांनंतर अकोल्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अकोल्यातील कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावले। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी भेट देणार आहेत। तर आमदार रोहित पवारांसह ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील भेटीला येणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि मित्रपक्ष महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात केली। काही ठिकाणी उमेदवार वेगळे असले तरी लढत मैत्रीपूर्ण असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। केंद्र सरकारच्या डिजिलॉकर ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणाची वीज बिलं देखील उपलब्ध होणार आहेत। ग्राहकाला डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून वीज ग्राहक क्रमांक एकदाच टाकायचा आहे। त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचं चालू महिन्याचं बिल उपलब्ध होईल। लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकीट बुकिंगची चिंता दूर होणार आहे। रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या हेतूनं तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार रेल्वे प्रवासाची आरक्षण यादी प्रवास सुरू होण्याच्या 24 तास आधी जारी केली जाणार आहे। त्यामुळे तिकीट कन्फर्म झालं की नाही हे समजणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झालेत। ही कोंडी दूर करण्यासाठी 4 पर्यायी मार्गांच्या कामांना गती देण्यात येणार असून त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन राज्य शासनानं दिलंय। बदलापूर शहरातील उल्हास नदीवरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा काही भाग एका बाजूने खचलाय। त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वर्तवण्यात येते आहे। त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचं सावट गडद होत असताना भारत मात्र तेजीमध्ये राहणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवलाय। जागतिक बँकेच्या ताज्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स या अहवालानुसार 2025-26 आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढ दर हा 6.3% राहील असं स्पष्ट करण्यात आलंय। आणि आता एक मोठी बातमी, मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी संघ दक्ष झालाय। विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरला असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर आहे। पुढच्या 2 महिन्यात मुंबईत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू मतदारांना संघाकडून साथ घातली जाणार आहे। मुंबईतील हिंदू मतांसाठी संघ प्रयत्न करणार असल्याचं कळतंय। लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं संघाकडून सर्वे देखील केला जाणार आहे। तर मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरलेला आहे। मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर असणार आहे आणि सर्वे देखील केला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आता महानगरपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। काय अपडेट? नक्कीच विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासाठी मुंबई महानगरपालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। 2019लाच आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता काही जागांवरून आपल्याला फुलकावणी देताना पाहायला मिळाली। म्हणूनच आता संघ आपल्याला पुन्हा एकदा दक्ष झाल्याचं पाहायला मिळतंय।
विधानसभा निवडणुकीनंतर आता संघ आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या जवळपास 227पेक्षा जास्त वॉर्डांवरती संघाच्या स्वयंसेवकांची आपल्याला नजर असल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक मतदारसंघामधलं सर्वेक्षण संघाकडून येणाऱ्या 2 महिन्यामध्ये केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे मुंबईतल्या हिंदू मतांवरती संघाचा विशेष असा डोळा आहे। हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आखण्यात येणार आहेत। मात्र आत्ताच आपण जर पाहिलं असेल तर भाजपच्या संघटनेमध्ये जे बदल झाले, जे नवे जिल्हाध्यक्ष झाले, त्या नव्या जिल्हाध्यक्षांसोबत आपल्याला संघ देखील आता आपल्याला दक्ष असल्या कारणामुळे मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसोबत आता संघाची ताकद आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे संघ येणाऱ्या काळामध्ये स्वतः सर्वेक्षण करणार आहे, सर्वे करणार आहे आणि हिंदू मतांमध्ये कोणतीही फूट पडू नये म्हणून स्वतः काळजी घेताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मुंबईत जर ठाकरेंना धक्का द्यायचा म्हटलं तर संघ आता पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात स्थापत्य आणि विद्युत विषयक कामं करण्यात येणार आहेत। यासाठी आज आणि उद्या शहरातील सर्व भागातील संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। गेल्या काही वर्षात रत्नागिरीतील बंदरांमधून आयात निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांमध्ये गेल्या वर्षभरात 35,84,000 मेट्रिक टन इतका माल उतरवला गेलाय। त्यातून सुमारे 116 कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे। मुंबईच्या कोणत्याही भागातून देशभरात कुठेही प्रवास करत असताना वेगवेगळी तिकीटं काढण्याची गरज यापुढे भासणार नाहीये। मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या एकात्मिक तिकीट प्रणाली म्हणजेच NCMC कार्डाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झालं। पावसाला सुरुवात झाल्यानं लिंबाचे दर घसरलेत। किरकोळ बाजारात 10 रुपयात 5 लिंब उपलब्ध होऊ लागले आहेत। उन्हाळ्यात लिंबांना जास्त मागणी असते, शिवाय लिंबांची बाजारात होणारी आवक देखील कमी होते। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये वाढलेले दर आता घसरू लागले। राज्यातील वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केलं जाणार आहे। राज्यात दरवर्षी 32,000हून अधिक अपघात होत असून त्यात सरासरी 15,000 नागरिकांचा मृत्यू तर 28,500 नागरिक जखमी होत आहेत। राज्य शासनाच्या अहवालानुसार मागील वर्षी दर 10,000 वाहनांमागे 7 अपघातांची नोंद झाली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभागांची संख्या 2017 प्रमाणेच 227 राहणार आहे। मात्र 2017च्या तुलनेत मुंबईतील मतदारांची संख्या जवळपास 10 लाखांनी वाढलेली आहे। परिणामी प्रत्येक प्रभागात जवळपास 5,000 मतदार वाढतील। मध्य रेल्वेनं आता दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी पावलं उचलली आहेत। त्यानुसार तिकीट तपासणीसांना अशा प्रवाशांना जागेवरच दंड आकारण्याचा अधिकार देण्यात यावा असा प्रस्ताव वाणिज्य विभागाकडून मध्य रेल्वेला मुख्यालयाला पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। अंदाजे 40 विधी महाविद्यालयांवरील कारवाईनंतर आता मुंबई विद्यापीठानं मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केलेल्या B.Ed अभ्यासक्रमाच्या तब्बल 40 महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे। विद्यापीठानं 1 लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानं या महाविद्यालयांचे धाबे दणाणले। नवी मुंबई पालिकेच्या 668 पदांसाठी 84,774 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। यातील पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत। मुंबई आणि ठाण्यामध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला आहे। आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। मुंबईतील पावसाचा जोर वाढण्यासाठी आणखी 2 दिवस प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ होत असलेले चांदीचे भाव 1,07,200 रुपयांवर स्थिर राहिले। गेल्या 11 दिवसातील स्थिती पाहिली तर चांदी भावात 9,700 रुपयांची वाढ झाली आहे, तर सोनं केवळ 900 रुपयांनी वाढले। केंद्र सरकार 3,000पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर मर्चंट शुल्क लागू करण्याचा विचार करते, म्हणजेच 3,000पेक्षा अधिक व्यवहारांवर शुल्क आकारलं जाऊ शकतं। छोट्या रकमेच्या UPI व्यवहारांना सवलत सुरूच राहील, पण मोठ्या व्यवहारांवर लवकरच हे शुल्क लागू होऊ शकतं असं सूत्रांनी सांगितलं। वर्ध्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दांडी मारली आहे, त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस न पडल्यानं लागवड करण्याची घाई करू नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलाय।
जळगावच्या कासोदा एरंडोल शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कासोदा आणि एरंडोल शहरासह परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागपुरात गेल्या 5 वर्षात 2543 कुमारी मातांचं गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 ते 20 मे या 20 दिवसात मनपाच्या MTP केंद्रात 75 कुमारी मातांची नोंद झाली आहे. शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा गावात 35 ते 40 वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासींसह सर्व समाजातील कुटुंबांना वन विभागानं नोटीस बजावलेल्या होत्या. मात्र याबाबत वनमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आता सर्वेक्षणानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलं. तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करून थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थाननं कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात आले असून शेवटचा 1,000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे जमा होईल. अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव शास्त्रीनगर परिसरात दूषित पाण्यानं नागरिक त्रस्त झालेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी अहमदनगर मनपा कार्यालयावर मोर्चा काढला. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी इथे शेतीच्या वादातून हाणामारी झाली. एका दाम्पत्याला महिलांसह पुरुषांनी लाकडी दांड्यानं मारहाण केली. या प्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूरमध्ये मे अखेर झालेल्या पावसामुळे 7 तालुक्यातील 6,000 हेक्टरचं नुकसान झालंय. माळशिरस आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसलाय, तर 7 तालुक्यातील 10,831 शेतकऱ्यांची 6,000 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचं नुकसान झालंय. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी भुसावळ नगरपालिकेला भेट दिली. भुसावळ शहरात अस्वच्छता, नालेसफाई तसंच पाणी पुरवठ्याच्या अनेक तक्रारी समोर येत असून यावरून धर्मपाल मिश्रा यांनी पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोणावळा बाजारपेठ भागामध्ये वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 118 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 1,13,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. मावळमधील श्री क्षेत्र येलवाडी ते देहुगाव रस्त्यांसाठी येलवाडी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वर्षांपासून देहुगाव ते तीर्थक्षेत्र येलवाडी या रस्त्याची दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थांनी आंदोलन केलं. धाराशिव तुळजाभवानी मंदिरात सध्या मंदिर विकास आराखड्याचं काम सुरू होणार असून याच कामादरम्यान तुळजाभवानी देवीची मूर्ती तिच्या मूळ गाभाऱ्यातून हलवली जाणार आहे. दसऱ्यानंतरची पौर्णिमा संपली की ही मूर्ती मूळ देवीच्या गाभाऱ्यातून हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.